सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी आहे ती झोपेतून उठते आणि तिथे बघते ती म्हणते माझा फ्रेंड कुठे गेला, माझा फ्रेंड कुठे गेला. धैर्यला शोधत असते आणि आता धैर्यला आवाज देते, फ्रेंड फ्रेंड फ्रेंड. आणि आता धैर्य तिथे येतो आणि म्हणतो काय झालं सावी तुला ओरडायला, काही त्रास होतोय का, काय हवंय तुला. तर सावी म्हणते फ्रेंड तू मला दिसत नव्हता ना, त्यामुळे मी तुला आवाज दिला आहे असं बोलते. आणि आता लगेच जो धैर्य आहे तो म्हणतो की डोळे झाक, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. तर आता सावी डोळे बंद करते आणि आता धैर्य हातामध्ये असलेल्या आईस्क्रीमची कोनं तो आता सावीसमोर धरतो. म्हणतो की हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. ती म्हणते आईस्क्रीम माझ्यासाठी. तर धैर्य म्हणतो की हो मग तुझ्यासाठी मी आईस्क्रीम आणली आहे असं म्हणतो. तर ते म्हणतात की काय खरंच, वाव, माझ्यासाठी आईस्क्रीम, मला तर खूप आवडते, दोन्ही पण मीच खाऊ का असं म्हणतात. तर ते म्हणतं की हो दोन्ही पण तूच खा असं त्याला म्हणतात. आणि आता लगेच तो म्हणतो की हो. तर आता लगेच ती जो सावी आहे ती दोन्ही आईस्क्रीम खात असते. धैर्य तिच्याजवळ बसलेला असतो आणि आता ते दोघे बोलत असतात. तर इकडे आता जो विलास आहे, विलास आता दामिनीजवळ येतो. म्हणतो आई तुला मला काहीतरी खुशखबर द्यायची आहे. तर ती म्हणते की नाही, मला काही खुशखबर देऊ नको तू, कारण की माझ्या डोक्याला अगोदरच खूप ताप आहे, यामुळे तू मला अजून ताप देऊ नकोस असं बोलते. आणि आता लगेच ती धैर्याला म्हणते, विलासला म्हणते जा बरं तू इथून असं म्हणते आणि विलासला काढून देते. सावीची आणि धैर्याची मजा बघते. तर आता धैर्य सावीला म्हणतो की चल आपण लपाछपी खेळूयात दोघं पण. तर ते म्हणतात ठीक आहे, लपाछपी खेळायची का. तर ते म्हणतात की हो लपाछपी खेळायची आहे. आणि आता लपाछपी खेळायला दोघेजण लागतात. आता सावी जाऊन लपते आणि धैर्य तिथे राजे देत असतो. आणि धैर्य तिथे आता राजे देत असतो, तो 10 20 30 असं म्हणत असतो. आणि सावी जाऊन लपते सोप्या पाठीमागे. तिथे दामिनी बसलेली असते. दामिनीला बघून ती पुन्हा घाबरते आणि आता लगेच ती म्हणते की तिथून लगेच दुसरीकडे जाते लपायला. आणि आता जर किचनमध्ये येते तेवढ्यात तिच्याकडून चाकून ते पडतं खाली. तर ती पुन्हा तिथून बाजूला लपायला जाते. आणि इकडे आता दामिनी किचनमध्ये येते आणि बघते तर चाकू पडलेला असतो. चाकू उचलते आणि ती म्हणते की हे चाकूनीला संपावं असं तिच्या डोक्यात असं सावीला. आणि आता लगेच ती तिथून सावी तिच्या रूममध्ये जाऊन कपाटात जाऊन लपते. आणि जी दामिनी आहे ती आता त्या सावीच्या रूममध्ये येते, ते खेळणी ते असतात तिथे. आणि आता ती बघते सावी तिथे लपलेली आहे. हे सगळं बघून आता ती लगेच त्या कपाटाला बाहेरून कुलूप लावून घेते आणि म्हणते की आता ही कसं यायचे बाहेर. धैर्य सगळीकडे सावीला शोधतो, पण आता सावी कुठे सापडत नाही. इकडे जी सावी आहे ती ओरडोरडू खूप बेजार होते, पण ती काय आता दरवाजा उघडायला कोणीच येत नाही. तर धैर्य इकडे आता सावीला सगळीकडे शोधतो, पण त्याला कुठेच सावी सापडत नाही. आणि तो आता सगळीकडे बघून झाल्यावर आता त्याच्या सावीच्या रूममध्ये येतो. तिथे आल्यावरती तो सावी सावी ओरडत असतो. तिथे त्याला सावीचा आवाज येतो. दामिनी म्हणते अरे धैर्य इकडे नसेल, सावी किचनमध्ये असेल. तर आता लगेच तो म्हणतो किचनमध्ये नाही आई, सावीचा आवाज येतोय मला इथे. तर आता लगेच धैर्य इकडे तिकडे बघायला लागतो. तेवढ्यात त्याला कपाटातून आवाज येतो आणि तो कपाटाकडे जातो आणि कपाट उघडतो आणि बघतो की सावी आहे का. तर आता कपाट उघडायला तो आवाज येतो, त्या कपाटातून आवाज येतो, सावीचा आवाज येतो. आणि इकडे आता ती म्हणते सावीने कुलूप लावली आहे कपाटाला, चावी कुठं आहे आई या कपाटाची. तर आता ती म्हणते माझ्या ड्रायव्हरमध्ये आहे. आणि तो ड्रायव्हरमध्ये जाऊन चावी घेऊन येतो. आणि आता लगेच तो उघडतो आणि बघतो तर आतमध्ये सावी असते. आणि सावीला बघून तो म्हणतो की खरंच सावी आतमध्ये. अगं सावी तू, अगं काय झालं इथं सगळं, काय झालं. आणि सावी त्याला मिठी मारते आणि म्हणते की फ्रेंड बघ ना मला काय झालं होतं, मला अंधार होता आतमध्ये, खूप भीती वाटली मला या सगळ्याची असं म्हणत असते आणि घाबरल्यासारखं करत असते. धैर्य म्हणतो अगं घाबरू नको, मी तुझ्यासोबत आहे ना असं म्हणतो. आणि आता लगेच जो धैर्य आहे तो शांत हो सावी. आणि आता सावीला शांत करत असतो. आणि तो इकडे आता जे भाऊ आहेत, भाऊ आता सावीच्या आईला म्हणत असतात की उद्या खरंच खूप आनंदाचा दिवस आहे, उद्या माझ्या सावीला पहिल्यासारखं सगळं काही आठवणार आहे असं म्हणत असतो. आणि त्याला खूप आनंद झालेला असतो. तर आता भाऊंना त्यांना सगळ्यांना खूप आनंद होतो. आणि इकडे आता जी सावी आहे, सावी पण आता ते घाबरून गेलेली असते. तर आता लगेच उद्या सावी धैर्य ते बाहेर येतात. आणि आता बाहेर आल्यावरती जो धैर्य आहे, धैर्य आता लगेच सावीला म्हणतो की हे बघा सावी, तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. आणि आता धैर्य बाहेर येतो. दामिनी तिथे उभा असतात. दामिनी म्हणते, दामिनीला धैर्य विचारतो आई तेवढं घाबरल्यासारखं का करते. तर ती म्हणते काही नाही अरे धैर्य, मला सावीचंच खूप टेन्शन आलं आहे, तिला किती मोठा धक्का बसेल उद्या, तू नको दाखवू अरे तिला हे सगळं काही असं म्हणते. तर आता लगेच ती म्हणते की नाही दाखवणारच आहे, मला हे सगळं करावं लागणार सावीला आठवण्यासाठी असं म्हणतात. आणि आता
इरेनियम पराग सावीच्या बाबाचा पुतळा बनवून घेऊन येतात. आता सकाळी सकाळी धैर्य आणि दामिनी तिला घेऊन त्या ठिकाणी येतात. तिथे सावीच्या बाबांचा एक सण झालेला असतो. तिथे आल्यावरती तिथे आता ते पुतळा उभा करतात आणि सावीला बाजूला उभा करतात. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.